नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आपलं स्वागत करते राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज मध्ये. पंढरपूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून जीवन संपवलं. ही घटना घडली आहे सुस्ते गावात. 61 वर्षीय हरी सीताराम वाघमारे या वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना 3 जून रोजी तांबोळे तालुका मोहोळ येथील त्यांच्या शेतात घडली. औषध घेतल्यानंतर त्यांनी मुलगा डॉक्टर सागर वाघमारे यांना फोन केला. त्या क्षणी सागर वाघमारे हे पंढरपूरमध्ये कामावर होते. त्यांनी नात्यातील बिभीषण खंदारे यांना तातडीनं घटनास्थळी पाठवलं. त्यानंतर हरी वाघमारे यांना मोहोळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात हलवलं गेलं. पण 12 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना आणि नातवंड असा मोठा परिवार आहे. ते डॉक्टर सागर वाघमारे यांचे वडील होते. हरी वाघमारे यांनी आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु हा प्रकार ग्रामीण भागातील मानसिक आणि आर्थिक तणावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा आहे. राष्ट्रशक्ती न्यूजच्या वतीनं हरी वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शेतकऱ्यांचे प्रश्न, तणाव आणि आत्महत्येचे वाढते प्रमाण या सगळ्यांना सरकारनं गांभीर्याने. आपल्याला असं वाटतं का की शेतकरी अजूनही उपेक्षित आहेत? कमेंट मध्ये आपलं मत नोंदवा. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज साठी.